सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि राष्ट्रसन्मान जागृत करण्यासाठी हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं वस्त्रनगरी इचलकरंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीमध्ये शहर आणि परिसरातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणांच्या माध्यमातून परिसरात राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. या रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वच शाळातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यावेळी वरुण राजानं आपली हजेरी लावत रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे संपूर्ण उपक्रमात राजकीय पक्षांच्या झेंड्यांऐवजी केवळ राष्ट्रध्वजाला स्थान देण्यात आल्यानं संपूर्ण रॅली मार्ग तिरंगामय होऊन गेला होता. या प्रसंगी आमदार राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील, मौसमी आवाडे, स्थायी सभापती सतीश मोळीक, बाळासाहेब माने, संतोष शेळके, तानाजी पोवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आज देशभरामध्ये 80वा देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय आणि त्याच्या उपलक्षमध्ये संपूर्ण देशामध्ये तिरंग्याची लहर आलेली आपल्याला देशभरामध्ये दिसते. हर घर तिरंगाचा नारा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिला आणि त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजीमध्ये सुद्धा अतिशय उत्साहानं, अतिशय ऊर्जेनं तरुण रस्त्यावर आलेला आहे, युवती रस्त्यावर आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा आहे. आज राष्ट्रभावना जागृत करण्याचं काम या निमित्तानं केलं. ज्या लोकांनी राष्ट्रासाठी बलिदान केलं त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे आणि मी लोकसभेचा सदस्य या नात्यानं आजच्या दिवशी ह्या तरुणाईमध्ये तिरंग्यामध्ये राहण्याचा मान मला या ठिकाणी या सर्व जनतेनं दिला, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि हाच तिरंगा देशाची शान वाढवेल. आन बान आणि शान आणि सन्मान देशाचा वाढवण्यासाठी तरुणाईनं हा तिरंगा जो हातामध्ये घेतलाय त्या तरुणाईला, त्या जोशाला मी सलाम करतो. आणि इचलकरंजीतल्या ह्या उत्साहात वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची रॅली कुठं झाली नसेल, इतकं भरघोस स्वागत तिरंग्याचं या ठिकाणी होत आहे. मनापासून आजच्या दिवशीच्या या तरुणाईला शुभेच्छा. धन्यवाद. स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत इचलकरंजीत भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं आवाहन करण्यात आलं होतं. रॅलीत सहभागी सर्वांनी आपल्या हातात राष्ट्रध्वज धारण केला. प्रत्येकाच्या हातात असलेल्या तिरंगा ध्वजामुळं संपूर्ण परिसर तिरंगामय होऊन गेला. येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. तिथून मुख्य मार्गावरून श्री शिवतीर्थ, श्री शंभूतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा चौकापर्यंत विशाल तिरंगा घेऊन सर्वांनी मार्गक्रमण केलं. रॅलीच्या मार्गावर देशभक्तीपर गीतं, घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं. पावसानं रॅली दरम्यान हजेरी लावली. मात्र पावसाची तमा न बाळगता विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाले. परिसरातील सर्व शाळांमधील हजारो विद्यार्थी, सामाजिक संस्था, माजी सैनिक, स्काउट गाईड, NCC, NSS कॅडेट तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला. सुमारे 8,000 नागरिकांनी या राष्ट्रभक्तीच्या सोहळ्याला उपस्थिती लावली. महात्मा गांधी पुतळा इथं आल्यानंतर वंदे मातरम राष्ट्रगीत आणि राज्यगीत म्हटलं गेलं. भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण चौक दणाणून गेला होता. रॅलीची सांगता झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी डॉल्बीच्या तालावर झुंबा डान्स करत वॉर्मअप केलं.
या रॅलीत अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, विकास खोळपे, आरती खोत, सुनील शिंदे यांसह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रा या निमित्तानं 15 ऑगस्ट देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होतोय. हर घर तिरंगा 9 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत अतिशय उत्साहाच्या निमित्तानं आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं हर घर तिरंगाचा कार्यक्रम पार पडला. इचलकरंजीमध्ये आज तिरंगा यात्रा पार पडली. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ज्या पद्धतीनं देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय प्रगतिशील राज्य आणि देश चालवत आहेत, त्या पद्धतीनं काम आम्ही या ठिकाणी करतोय. तिरंगा यात्रेच्या निमित्तानं पूर्ण इचलकरंजी जनता, विद्यार्थी आज रस्त्यावरती उतरून या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, भारत माता की, भारत माता की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.